करायचंय? घर नाही आता घर नाहीये. वीरा बसली आता जेवायला. वीराची फेवरेट भाजी कशी लागते बाबू? छान झाली. माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं, ताईंचं, दादा, वहिनी, काका, मावशी, आजी, आजोबा आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे. शुभ दुपार सर्वांना. तुमचा दिवस सुखाचा, आनंदाचा, आरोग्यदायी जावो हीच बापरान महाराजांना प्रार्थना करते. आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते. वीराच्या बाबांनी मस्त पाणीपुरी आणली. विराला खायची होती ना विरा? विरा जेवलेलीच नाही आज. काय काय सांगितलं होतं? पहिलं सोयाबीन चिल्ली, अजून पिझ्झा, नंतर पाणीपुरी. मग आणली पाणीपुरी. आम्ही सांगितलं वेगळं, आणलं वेगळं. गोडच पाणी आणलंय, तिखट पाणी आणलंय. मी सांगितलंच नव्हतं पाणीपुरी आणायला. बाबांनीच आणली. त्याच्यात गोडच पाणी आणलंय, तिखट पाणी आणलं बाबांनी. चला खूप छान एकदम फ्रेश फ्रेश आहे. अजून आहे ना स्टॉल लागले नव्हते पाणी याचे. कसले का? पिझ्झाचे आणि याचे सोयाबीनचे, चायनीजचे ना स्टॉल लेट लागतात ना, 5-6 वाजता लागतात. एवढं लवकर लागत नाही. मग पाणीपुरी स्टॉल लागला तर आपल्या केंद्रापाशीच्या स्वामींच्या खूप छान. आम्ही गेल्यावर नेहमी खात असतो तिकडं, केंद्रात जाते तेव्हा. चला तुम्ही पण या खायला मस्त. पॅक पकड. छोटी स्टॉटी आणायची नाही ना? तुला खायची दादू? आता गावात चालू. 8 वाजले. काम होतं थोडस, खूप दिवसापासून पेंडिंग आहे काम ना, त्याच्यामुळे चालता चालता तुमच्याशी बोलते मी. असंच असतं रोज माझं झालं. वीरा, शिव आणि त्याचे बाबा खाली जाऊन थांबलेत. माझा वाट बघतायत आता. 8 वाजले आणि 8 वाजता आम्ही चाललो. गावामध्ये काम आहे, थोडं शॉपिंग वगैरे थोडं करायची आहे. त्याच्यामुळं गारवा खूप गारवा आहे सकाळपासून. जायचं 2-3 दिवसापासून पण काही वेळच भेटला नाही. पाऊस वगैरे सगळं चालू आहे. ते काढायला घालला वाळा. खूप हवा लागते का? शिव तिकडे गेला का मधी? गिरा बघू का? लावून बघा ना. बरी नंबर किती दादा? घर नाही आता घर नाहीये. शिवसाठी ना टी शर्ट बघायला आली मी. शिवसाठीच नाही, विरासाठी घेतली आता शॉपिंग. आता शिवसाठी पण बघतीये. पावसाळा सगळ्या मुलांना कपडे लागतात. लहान आहे ना, खूप कपडे आहे पण तरी लागतात. सगळे येल्लो येल्लो सगळे येल्लो. वेगळा सगळं येल्लो काय झालं? येल्लोच कलर हाफ स्लीव्ह आहे. फुल नाहीये. ऍटलीस्ट एवढं पण नाही का? काय झालं? नाहीच आहे का? काय झालं? छोटे आहे का? हाफ स्लीव्हचे. हाफच आहे. काय करायचंय पण? हा बघते मी याच्यावर. नको ग तेलकट. नाही पेस्ट्री हा घ्या ना. ते घ्या ना वीरा. पाइनएप्पल घ्या ना. घे ना बाळा, छान लागतं ते. तुला काय घ्यायचंय? हा घ्या.
पण गरजेची होती का ग? गरजेची होती. दाखव सर. शिवसाठी ना टी शर्ट आणलाय, शर्ट खोला होता. शिवसाठी दुसरे टी शर्ट बघितले होते फुल स्लीवचे. आता कसं पावसाळा वगैरे पण चालू होईल ना, झालाच ऑलरेडी पावसाळा चालू, मे महिना गेला मग तर आहे ना. त्याच्यामुळे ना फुल शर्ट बघत होती पण तिथे नेमके संपलेले होते. दुसरे हाफ स्लीवचे होते, बनियन टाईप असतात ना तसे, इथं असतात बनियन टाईप होते. पण मग ते काय ना शिवला म्हटलं नको थंडीचा, त्याचा कपडा पण आवडला नव्हता. कपडा छान आहे, येल्लोच कलर होते सगळे. मग हा एक घेतला, मला आवडला मस्त. धर बाबाला दाखव, बाबाला दाखव. छान वाटतंय ना शू घातल्यावर, दाखव ना. जा बाबाला दाखव, जा जा बाबाला दाखव जा. दिला ना डेली यूज साठी पॅन्ट हव्या होत्या. दुसऱ्या प्लाझो पण होत्या पण याची क्वालिटी पण खूप छान आहे, मस्त आहे. त्याला घ्या बरं. शिवना स्टँड घातला होता. विराज केव्हा चाललंय? चला 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 आपल्या युट्यूब फॅमिली दाखवायचं सगळं आपण काय शॉपिंग केली आहे. तिचं मागं चालत म्हणतो आपण आता घरी आलोय दाखवू. अजून दोन घेतले खूप छान आहे, आता वापरून बघू. तिला अजून युज नाही केलेले आहे मी अशा पॅन्टी. फुल म्हणजे शॉर्टच असतात ना तिच्यावाल्या, 3/4 वगैरे गुडघ्यापर्यंत. पण या म्हटलं फुल कसं त्या दिवशी ना अशी पॅन्ट असते ना ती पडली ना गुडघ्याला एवढं लागलं नसतं. आता ती थोडं सेफ्टी झालं. आता बरं आहे क्रीम लावल्यावर. मग ह्या दोन आणले तिच्या बाबांच्या आणि तिच्या चॉईसचे दोन घेतले. एक कलर छान आहे ना, तिलाच आवडलं. आणि माझ्यासाठी एक टॉप घेतलंय, त्याच्यामध्ये शिव पण पडला. तिथं घाई घाई घेतलं ना आलो आम्ही पायरीवर ना, थोडस झालं तो. पण तो एखादा स्टेबल राहते, खूप ऐकत देतो. असं घेतलंय मी, सिम्पलच मस्त, खूप छान आहे. जायला वगैरे नाही कसं छान वाटतं तुम्हाला वेगळं. कपडा पण खूप सर. हा तुम्हाला 2 घेतले, मला एकच घेतलं ना. पाय बरं तुम्हाला कशी मोठी झाल्यावर नको शिव. आवडली का तुम्हाला एवढी एवढी? आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. द्या द्या. शिवला पण आवडतो केक. शिवला आवडला, शिव पडला असता आता. हा विरा चाल. एकदम छान आहे, मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे ना. शिवने पण खाल्ले, आम्ही पण खाल्ले. पायनॅपल फ्लेवरचा आहे, मस्त छान केक असतात. सोमूचे बड्डे त्या दिवशी घेतला होता, तिथूनच घेतले. फ्रेश एकदम मस्त केक असतात तिथं. तुम्ही पण या खायला, मस्त एकदम. क्रीम आता कोणी एवढं खातच नाही सारखे आईस्क्रीम. आता सगळे घरीच बनवता ना, त्याच्यामुळे एवढं काही इच्छा होत नाही. असं एकदम मस्त आहे. तुला खायच्या स्पॉन्जी मस्त. चल घरगुती असं पनीर असतं ना आपलं बनवलेलं बेकरीमध्ये, ते भेटतं. पण नेमकं ते ना थोडी दूर आहे ना, मग येताच मी गावात घेऊन आली. हे पण अमूलचं पण चांगलं असं छोटंच पॅकेट आहे ते. शिवणे आता असं दाताने करून हे केलं. मी शॉपिंग दाखवत होती तुम्हाला तेव्हा. तर विराच्या बाबांना म्हणजे मिस्टरांना नाही जेवायचे आता. त्यांनी ते दुपारीच म्हणजे 4 वाजता जेवण केले ना, उशिरा जेवण झालं त्यामुळे त्यांना जेवायचं भूक नाही आता. तर मग फक्त आमच्या दोघींपुरतं आणि शिव 1-2 पीस खाईल, तेवढ्यामध्ये सफिशियंट आहे. चला मी आता करते. 9:30 वाजले, खूप भूक लागली पोरांना. कणिक भिजवून ठेवली होती मी शॉपिंग दाखवायच्या आधी. म्हणजे कसं पीठ भिजलं छान पोळ्या येतात ना. विरा आणि शिव चालली बडबड बडबड बडबड. तिथे एक साईडला मी पोळ्या करण्यासाठी तवा पण ठेवलेला होता आणि एक साईडला ना मसाला पण भाजत होती. मसाला म्हणजे आपल्या पनीरची ग्रेव्ही करायची होती ना पनीरच्या भाजीसाठी. त्या ग्रेव्हीसाठी कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रकचा छोटासा तुकडा, ते सगळं ना एकदा फ्राय करून घेतलं. कोणी कोणी कच्चं पण टाकतं, मी आधी कच्चे टाकायचे पण त्याने ना थोडी भाजी व्यवस्थित नाही लागत. असं थोडं फ्राय करून घेतलं की भाजी पण छान लागते, तरी पण छान येते भाजीला. त्यानंतर मस्त कढईमध्ये फोडणी दिली, पोळ्या करून घेतल्या. आणि शिवला पण भूक लागली होती ना, त्याला दूध पोळी खाऊ घालायची होती. तर त्याच्यानंतर मी सगळी ग्रेव्ही वगैरे होती ना याच्यामध्ये टाकली. छान तेल सुटेपर्यंत मी आता परतून घेणार आहे छान. तर पनीरच्या भाजीमध्ये इथे ना कोणी कोणी दूध वापरतं, कोणी साई वापरतं, छान लागते त्याने पण भाजी. इथे मी पनीरसाठी ना पनीर शाही टिक्का मसाला वापरला आपला सुहानाचा. लाल तिखट टाकलं, थोडी हळद टाकली आणि थोडं आहे ना कोल्हापुरी सवयीचा जो मिसळ मसाला आहे ना तो टाकलाय मी तरी येण्यासाठी, त्याने छान तरी येते. बाकीचे जे मसाले होते ना माझे रेग्युलर ते नेमके संपलेले आता, पण ते कोल्हापुरीच मसाले खूप छान आहे. ते नेमके मम्मीकडे भेटता माझ्या. आता जेव्हा माहेरी जाईल तेव्हा घेऊन येईल मी. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं, मीठ मी कमीच टाकलं, अगदी लाल तिखट टाकलं तेवढ्या पुरतं. कारण की बाकीचे मसाले असतात ना पनीर मसाला वगैरे त्याच्यात ऑलरेडी मीठ असतं, नाही तर भाजी जास्त खारी होते. त्यामुळे विराला तर पनीर इतकं आवडतं ना, खूप म्हणजे खूप आवडतं विराला. तिला रोज दिला तरी खाऊ शकते एवढं पनीर विराला आवडतं माझ्या.
तर इथे ना तिनेच मला कट करून दिले बारीक बारीक तुकडे त्याचे छान. आणि फ्राय केल्यानंतर पण दोघांनी खाल्ले. दोघांनाही आवडतात. फ्राय करतो ना आपण छान तेलामध्ये तेव्हा दोघांनाही आवडतात. शिव पण खातो, वीरा पण खाते. आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असताना मुलांसाठी खूप चांगलं असतं. एकदम छान झाली पनीरची भाजी आपल्याला, मस्त झाली एकदम. वीरा बसली आता जेवायला. वीराची फेवरेट भाजी कशी लागते बाबा? एकच नंबर. छान झाली ना? सगळ्यांना बोलवून जेवायला. तुम्ही पण या सगळं जेवायला. शेंगदाण्याची मिरची पण केली होती आम्ही दुपारी. बसायचं सोबत. वीरान मी सोबत जेवायला बसली. एका ताटातच बसणार आहे आम्ही. 11:15 वाजले. आमचे जेवण वगैरे झाले. खूप छान झाली पनीरची भाजी. एकच नंबर. खूप मस्त झाली पनीरची भाजी. पटपट केली. खूप उशीर झाला. 9:30 झाले होते. नंतर शिवला खाऊ घातलं. शिव झोपलाय. बाबा पण झोपले त्याचे. आम्ही दोघी जागे. आम्ही दोघी गावात जागे. आम्हाला करायचा आहे गुळाचा गुळांबा खायचा आम्हाला. हा ना, आमच्या बाई गुळांबा खायचा आहे. आंबे धुवून ठेवले. त्या दिवशीचेच आंबे ना ते थोडे पिकून पण चाले ना, म्हटलं करूनच घेते. कारण दिवसभर ना हातच लागत नाही. दुसरे काम असतात. शिव जागा राहतो ना, दिवसभर दोघांना सांभाळण्यातच वेळ जातो. तर ती म्हणे आई आता करच कर. तिला खूप खाण्याची झाली. तिने ना याच्यावर पण बघितला ना युट्यूबवर वगैरे व्हिडिओ वगैरे असं चालू तिचं बघायचं थोडं काम. तर तिने मी धुवून ठेवले. तिने मस्त छान कोरडे करून ठेवले. मला बाकीचं आवडेपर्यंत किचन वगैरे. आणि मेन म्हणजे किराणा कावर काढला तुम्हाला एवढा पसारा. तर पसाऱ्यासाठी काढला. मला गुळ लागतोय. गुळ नव्हता. मिस्टरने आज किराणा आणलाय चिली फ्लेक्स. तर गुळ लागत होता ना म्हणून ओतलं. आणि दुसरी गोष्ट साबण वगैरे सगळं त्याच्यातच होतं किराण्यामध्ये. म्हणजे वेगळ्या याच्यात देतात ते. पण आज त्यांनी नाही एकत्र दिलं सगळं. मध्ये वास लागतो ना सगळ्या किराण्याला. सगळा वास येतो सगळ्या खाण्याच्या पदार्थांचा. ते पण मला वेगळं करायचं होतं. म्हणून एवढं रात्री मी थोडं वस्तू घेऊन बसते. तर कपड्याची साबणी कपडे धुण्यासाठी आता मी सध्या आहे ना 5च आणायला लावले मिस्टरांना. कारण की आम्ही आता घरी जाणार आहे. मग थोडे दिवसच येतं. तर मग घरी तिला बघू. तर या आम्ही घरी असलो का डायरेक्ट बॉक्सच आणतो होलसेल मधून. शिडी साबण म्हणून वापरतो. सध्या मी रिनच वापरते. पहिली व्हील वापरायची. आमच्या घरी पण मळ्यामध्ये व्हील वापरतात. मी रिन वापरते आता सध्या. मला म्हणजे असं चांगला रिझल्ट वाटतो. व्हील पण चांगली आहे पण रिनचं मला जरा छान वाटतंय. हा, क्लिनिक प्लस मी आधीपासूनच वापरते. दुसरी शॅम्पू यूज नाही करत. मी क्लिनिक प्लस छान रिझल्ट आहे माझ्या केस नाही का. मी क्लिनिक प्लसच यूज करते. दुसरं काही वेगळे शॅम्पू काही यूज करत नाही. मॅगीचे पॅकेट दाखवते विराचे. किती आणले ग? 3 ना. तर मी मॅगीचे पॅकेट फक्त 3च आणलेले. हा, कारण तिला खायची असते ना. जास्त नाही आणत आम्ही. कमीच आणतो. हो ना ग. हे जास्त महत्वाचं होतं सगळ्या किराणामध्ये. हे जास्त महत्वाचं होतं. मॅजिक मॅगी मसाला 3 आणला का बाबांनी? 4 पुढे आणल्या. 3 आणायला लावलंय मी. कारण ती एकच राहिली ती घरात शिल्लक. विराला ना भाज्या वगैरे तिला लागते ना, त्याच्यामुळे ती मला पटपट दाखवते. तिला पण झोप येऊ राहिली. मला पण झोप येऊ राहिली दिवसभर. चिली फ्लेक्स छोटे पॅकेट आणले. असं काही केल्यावर म्हटलं बरं मध्ये लागतं ना. ते मेयोनीज पावचा ना पार्लेजी आपला पहिल्यापासूनचा. आम्ही लहान बिस्किट होते तेव्हा खूप असं. हा 2 रुपयाला 3 रुपयाला 5 रुपयाला भेटायचा. आता 10 रुपयाला भेटतोय. गुड्डेचा एक पुडा आणला. आणि अजून फक्त मारिशा वगैरे आणला होता त्यांनी. पॅराशूटचं तेल आहे ना केसांसाठी वगैरे खूप. म्हणजे नाही का पॅराशूटच तेल वापरते. मुलांना पण मी पण शिवला वगैरे मालिश करायला. स्किनला पण लावते मी. माझी स्किन ड्राय ना, मग स्किनला पण कधी कधी मालिश करते मी. चांगलं असतं. तीळ ज्याच्यामध्ये ज्यांची कॅल्शियम कमी आहे ना शरीरामध्ये. गुडघे दुखतात. मेन म्हणजे आपल्या लेडीजचे खूप गुडघे दुखतात. ज्यांचे गुडघे दुखतात, पोटऱ्या वगैरे दुखतात ना, तिळामध्ये खूप प्रमाणामध्ये कॅल्शियम असतात. रोज 1 चमचा खा. मी रोज सकाळी 1 चमचा खाते. मणक्यासाठी पण खूप चांगले असतं. माझी मम्मी पण खाते. जरा मणक्यामध्ये गॅप आहे त्याच्यामुळे मणक्यासाठी पण खूप चांगले. तिळाचे लाडू चटणी वगैरे. तीळ म्हणजे खूप याच्यात आणि त्याच्यात मीठ पण असते ना. खूप चांगलं असतं तीळ खाण्याचे. खूप फायदे. म्हणून मी दर किराण्यामध्ये माझे ना पावशर तीळ असतात. म्हणजे असतातच. लाईट चमकते डोळ्यांवर. आणि झोप पण येते. 1 किलो गुळ आणला. गुळ लागतो घरामध्ये. काही पण. शेंगदाण्याचे लाडू पण संपले माझे. मला लाडू पण करायचे शेंगदाण्याचे. मेडिमिक्स साबण आणले. हा तर आम्ही येताना आणला. आता रामबंधूचा आहे शाही पनीर. पण माझ्याकडे सुहानाचा पनीर टिक्का मसाला तोच वापरते पनीरच्या भाजीला. पण नव्हतं मला असं वाटलं ना संपलं असेल म्हणून मग हे छोटे पाऊच आणले. त्याचा काही युज झाला नंतर वापरता येईल. शेंगदाणे आणलेले 1.5 किलो शेंगदाणे. 1.5 किलो शेंगदाणे. लाडू पण करायचे होते ना आणि घरात पण लागतात. आणि सम्राटचं काय रवा. शिवसाठी वगैरे रवा लागतो. त्यांनी पूर्ण रवा काल 8 पाव रवा सांडून दिला शिवने.
अर्धा किलोचं पॅकेट आणलं. हे पॅकेट आहे ना पॅकिंग चांगलं बरं आता जाळी वगैरे नाही लागत त्याला, टेन्शन नाही राहत मग. आणि हे फोडलंय शिवने टूथपेस्ट काढून घेते त्याच्यावाली, मग अशी इथं खाली होती गोणीला अंड्या तशीच ठेवली होती. दंतकांती यूज करते त्याच्यामध्ये. इथे मी ना साजूक तुपाचा वापर करते. खूप जणांना असं वाटतं की साजूक तूप वापरलं ना की आपला गुळांबा असेल किंवा कुठला पदार्थ पटकन खराब होतो असं, म्हणजे मी असं ऐकलं होतं बऱ्याच जणांकडनं, म्हणून सांगतेय. तर मी ते साजूक तुपच वापरतेय. फ्रीजमध्ये ठेवताना टाईट कंटेनरमध्ये ठेवायचं. त्याला हवा किंवा पाणी असं बाहेरचं लागलं ना, थोडंसं कॉन्टॅक्ट जरी झाला ना तेव्हा बुरशी लागते याला. फ्रीजमध्ये ठेवायचं मस्त काचेच्या बरणीमध्ये, एकदम छान राहतो, वर्षभर टिकतो. मम्मी करते ना माझी नेहमी, त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला पण सांगूया. याच्यामध्ये छान मी 4-5 लवंग आणि दालचिनीचा छोटा तुकडा पण टाकला. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल. पण कसं विराला खोकला येतो ना अलर्जीचा, आणि चांगलं असतं हे टाकलेलं दालचिनी, फ्लेवर पण उतरतं त्याच्यात. आंबापापडी त्या दिवशी खूप छान झाली म्हणून म्हटलं टाकूया आपण थोडासा. चला गप्पा मारता मारता छान माझावाल्या गुळांबा पण शिजतोय. तुम्ही याच्यामध्ये साखर किंवा दोन्ही मिक्स पण टाकू शकता, किंवा आपली खडी साखर पण वापरतं कोणी कोणी. पण गुळांबा म्हणजे गुळ पाहिजेच ना, छान वाटतं मस्त. शिवाय गुळांब्याला चव नसते, म्हणून मी गुळांबाच म्हणजे गुळच वापरला याच्यामध्ये. तर छान थोडीशी ना वेलचीची पावडर टाकते. नेमकी वेलची माझी संपली होती, जेवढी होती तेवढी टाकली मी. झोपलेली शिव झोपलेला इथं. विरू जागीच आहे अजून, सोप्यावर झोपलेली. धर ग, मी लाईट काही लावत नाही आता. शिव उठल. धर, थांब थांब थांब, गरम बर का, फुंकून का. इथं सोप्याला मेहंदी लावली का, फुंकून का. हळू हळू हळू, गरम आहे. कसं लागतंय, गरम आहे, चटका बसला ना. आवडलं का, कसं लागतंय, छान. आता झोपायचं ना. व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशी नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.